महापौर महोदया, यशोधर फणसे आणि अशरफ अजमी यांनी जे कंत्राटदारांवर ह्याच्यावरती सल्लागारावर जो प्रश्नचिन्ह निर्माण केलंय, अर्थात आपला जो आज आपण एकमताने चालणाऱ्या ह्या सभागृहात खरं म्हणजे अपेक्षा अशी होती की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सीसी रोड होत असताना जो सल्लागार नेमलेला असतो आणि त्या सल्लागाराचीच जबाबदारी असते, त्याच्यातून कुठेतरी याच्यातून आलेला जो आपला अहवाल आहे त्याच्यातून इथे पळवाट काढलेली दिसते आणि आपण सतत सभागृह म्हणून एकमतावर येण्यासाठी ह्या ज्या काही सल्लागारांची नेमणूक आहेत या कोटीची उड्डाणं ह्या सल्लागारांवर होत आहेत. आणि जर आपण कंत्राटदार हा काम करणारा हात आहे असं जर मानतोय, तर सल्लागार कंपनी हे देखरेख ठेवणारे डोळे आहेत आणि महापालिकेचे अभियंते हा प्रकल्पाचा मेंदू आहे आणि त्या सगळ्याचा जो गाभा आहे ते म्हणजे हा सभागृह आहे. या सभागृहामध्ये आपण विशेष कमिट्या हे वगैरे ज्या निर्माण केल्या ते त्याच कामासाठी केल्या आहेत की काही गोष्टी वर्क्स कमिटी, सिटी वर्क्स कमिटी याच्यामध्ये. पण महापौरमध्ये एक सांगते, आज जर आपण एकमताने या गोष्टीवर सहमत होणार आहोत आणि व्हायलाच हवं तर आणि तर या प्रशासनावर, या कंत्राटदारांवर आणि या सल्लागारांवरती आळा बसेल. पण त्याचबरोबर आपण ज्या कमिटींच्या समोर जेव्हा हे सगळा सभागृह काही ना काही विषय मांडत असतात तेव्हा मग विचार नाही, मुळात विचार गाडी आणण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. कुठेतरी सभागृह वेगळ्या विषयाला जात असेल पण कंत्राटदार याच्यातून, सल्लागार याच्यातून सुटतोय हे मात्र प्रकाशाने आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याच याच्यावर म्हणजे आता जरी गाडी एका बाजूला जात असेल, जर 5-5 जण 9 कामं घ्यायला आली असतील तर एकच शाणा आणि 4 चुकीचे आहेत. भले ते स्टँडिंगला पास झालं असेल तरी कधी कधी असं होतं खालच्या कोर्टातली शिक्षा सुप्रीम कोर्टात रद्द होते. हे सर्वांसाठी सुप्रीम कोर्ट आहे. इथे चर्चा ज्याच्या मनात जे आहे ते बोलायला नको का? नंतर जज काय म्हणतील सुप्रीम कोर्टाचे ते आम्ही बघूच, पण ते मांडणं तर गरजेचं आहे. त्यामुळे सल्लागार यात असलेल्या सगळ्या गोष्टींमधनं सुटला नाही पाहिजे.